निवडणुकीच्या निकालाच्या विजयापेक्षा आम्हाला मराठा आरक्षणाचा गुलाल महत्त्वाचा आहे असं सांगत मराठा आरक्षणावरून रान उठवणाऱ्या जरांगे पाटलांनी आता पुन्हा एकदा सरकारला अल्टिमेटम दिलाय। पाहूया। एक मराठा लाख मराठा म्हणत जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिलाय। मराठ्यांना सरसकट आरक्षण देऊन कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं या प्रमुख मागणीकरता जरांगे पाटील आक्रमक झाले। निवडणुकीत कोण जिंकणार हे मराठा समाजाला महत्त्वाचं नाही, तर आरक्षणाचा गुलाल आमच्याकरता महत्त्वाचा असल्याचं स्पष्ट करत जरांगे पाटलांनी सरकारला 6 जून पर्यंतचा अल्टिमेटमच दिलाय। 4 जूनला अमरण उपोषण आपण ताकदीनं तो लढा लढायचा आणि आपले लेकरं मोठे करायचे। आपल्याला त्या गुलालात आनंद आहे। नाही चालण्या बंद झाला तर सत्ता गोरगरिबांनी हस्तगत करायची, म्हणजे तुमच्यावरचं सगळे दलितरी जाईल, अन्याय जाईल आणि कोणी मग ते बरोबर होते सगळं। एवढ्यावरच थांबतील ते जरांगे कसले? एकीकडे नेते आम्हाला जातीयवाद करू नका असं सांगतात, पण जातीयवाद न करण्याची जबाबदारी एकट्या मराठा समाजाची नाही हेही जरांगे पाटलांनी सांगून टाकलंय। जर सरकारनं ऐकलं नाही तर मराठा समाजाला सत्तेत घुसावं लागेल, सत्ता काबीज करावी लागेल हा इशारा सुद्धा जरांगे पाटील देत आहेत। बीडसह सगळ्याच राज्यात की आपलं आरक्षणापासून ते हटू द्यायचं नाही, आपल्याला आरक्षण मिळवायचं हे फायनल। आणि अन्याय जर असाच होत राहिला तर सत्तेत गोरगरिबांनी कसं जायचं ती काबीज करायची, म्हणजे अन्याय बंद होतो। एकदम सोपे मार्ग स्वीकारायचे। मराठा आरक्षणाकरता सभा आणि दौऱ्यांच्या माध्यमातून महाराष्ट्र पिंचून काढणाऱ्या जरांगे पाटलांनी आता ऐन लोकसभा निवडणुकीच्या निकाला दिवशीच अर्थात 4 जूनलाच उपोषणाचं हत्यार उपसलंय। अंतरवली सराटीत जरांगे पाटील 4 जूनला उपोषण करणार आहेत। जरांगेंनी साधलेल्या या टायमिंगची अंतरवलीसह सर्वत्र चर्चा होतीये। जरांगेंनी ऐन निकाला दिवशीच सरकारला कोंडीत पकडण्याचा डाव हा आखला नाहीये ना, अशी ही चर्चा सध्या जोर धरतीये। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।